ठीक आहे, तू इथं आल्यानंतर 4-5 वर्ष तर गेलीच नाही गावाकडे हो समजा. नाही गेले सर. म्हणजे लॉकडाऊन मध्ये एक विचार करा की एक विद्यार्थिनी जी आपण काय म्हणतो की महिला घरापासून दूर जाऊ शकत नाही, पण तुम्ही एक साधी कल्पना करून पहा सर की माझा विश्वास येणार नाही, मी खोटं सांगत नाही. असे दिवाळी किंवा सण आले ना तर मी घरामध्ये कडी लावून बसायचे, अभ्यास करायचे. माझे मी म्हणजे सांगू शकत नाही. मी घरी सुद्धा असं घरून फोन नाही. मला आता माझी इच्छा आहे, कसं बहिणी बाई सगळे येतात तर मी 2-3 वर्ष घरी सुद्धा गेले नाही सर. मी दिवाळीला काहीच मी स्वयंपाक ते काही करायच नाही, जे सकाळी केलं तेच खात होते. पण मी संध्याकाळी असं वाटत होतं मला 4 भिंतीच्या आत की माझं जीवन आता इतकंच आहे. पण मला असं विश्वास होता की मी एक ना एक दिवस काहीतरी करून दाखवून. म्हणजे मला इतकी जिद्द होती. इतके सण ते असले ना सर, मी कधीच घरी गेले नाही, कधीच नाही. आता लागल्यापासून मी घरी गेले नाही, तर मी 3-4 वर्ष घरी गेलेच नाही. याच्यामध्ये ठीक आहे, आता फॅमिलीच्या तू कॉन्टॅक्ट मध्ये नव्हती, मग त्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला का तुझ्याशी या हो. काही दिवसामध्ये? केला सर. ते हेच सांगायचे की घरी येऊन जा बाबा, लग्न करून घे, घरी येऊन जा, आपलं फ्युचर नाही येते, आपल्याकडे इतका पैसा नाही, आपल्या शिकत नाही, लोक नाव ठेवतात. आम्हाला पण खूप बोलू लागले, सगळे मुली बाहेर शिकायला पाठवलं. पण मी आईला तेच म्हटलं हे बघ आई, मी बाहेर आले ना, जोपर्यंत मी काहीतरी करत नाही आणि माझा विश्वास धर, मी अशी कोणतीच कामं करणार नाही. जोपर्यंत मी लागत नाही, काहीतरी तुला घडून दाखवत नाही, तोपर्यंत मी गावात पाऊल ठेवत नाही. भावकीच्या बाबतीत मला सांगा, तू समजा आता कसं असतं की प्रत्येक विद्यार्थ्याला